सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात घाणेरड्या पाण्यात पालक भाजी धुतली जाते आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय। अशा प्रकारे गटाराच्या पाण्यात भाजीपाला धुण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। याआधी सुद्धा मुळा आणि गाजर घाणेरड्या पाण्यात धुतल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। अशा प्रकारांपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही हा खास रिपोर्ट नक्की पहा। बाजारात भाजी खरेदी जाताय, सावधान। गटाराच्या पाण्यात धुतला जातोय भाजीपाला। भाजीपाला धुतला जातोय की आणखीन विषारी केला जातोय? नागरिकांच्या जीवाशी खेळला जातोय खेळ। एवढं गटाराच्या पाण्यामध्ये धुवून राहिले लोक मरणार नाही का? त्याच्यात दारू येते, त्याच्यामध्ये गेंडर येते, त्याच्यात किती गटाराच्या पाण्यानं काळा काळा दिसून राहिला पाणी। मग तुम्हाला काही वाटायला पाहिजे लोकांच्या जीवनाशी घेता, तुम्ही स्वतःचा पाहता। मग काय हा व्हायरल झालेला व्हिडिओ पहा। यात स्पष्ट दिसतंय की घाणेरड्या पाण्यात हा हिरवा भाजीपाला धुतला जातोय। ही मंडळी इतकी निर्लज्ज आहेत की त्यांना जाब विचारल्यावरही ते त्यांचं दुष्कृत्य थांबवायचं नाव घेत नाहीयेत। एवढं गटाराच्या पाण्यामध्ये धुवून राहिले लोक मरणार नाही का? त्याच्यात दारू येते, त्याच्यामध्ये गेंडर येते, त्याच्यात किती गटाराच्या पाण्यानं काळा काळा दिसून राहिला पाणी। मग तुम्हाला काही वाटायला पाहिजे लोकांच्या जीवनाशी घेता, तुम्ही स्वतःचा पाहता। मग काय तू रोजच आहे नाही, कधी मुळी धुता कधी हे धुता। बरं, जे पाणी आहे ते प्रवाही नाहीये, ते साचलेलं पाणी आहे जे फारच गढूळ दिसतंय आणि अशा पाण्यात हा भाजीपाला धुतला जातोय। काही प्रमाणात ते जंतू त्या भाज्यांवर नक्की राहू शकतात आणि त्याप्रमाणे ती आपल्या शरीरात जाणार आतमध्ये। आता काही ज्या आळ्या वगैरे असतात त्यांच्या लाईफ सायकल जी असते ती आपल्या शरीरात जाऊन सुरू होते। त्या आळ्या किंवा त्या अंडी असतात त्या आळ्यांमध्ये रूपांतर होतं, आळ्यांचं जंतांमध्ये होतं आणि त्यामुळे ही लाईफ सायकल सुरू होऊन अजून त्रास होऊ शकतो, जंत होऊ शकतात पोटात। त्याच्या व्यतिरिक्त ताप, जुलाब, उलट्या ह्या सगळ्या जे काय आजार आहेत ते त्याचं एक कारण हे असू शकतं नक्की। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की हा भाजीपाला धुतला जातोय की आणखीन विषारी केला जातोय? हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती नाही, मात्र तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय आणि त्यामुळे भाजीपाला खरेदी करणाऱ्यांची झोप उडाली आहे हे मात्र नक्की। अशा प्रकारच्या भाजी धुण्यानं त्यावर फवारलेलं रसायन आणि या घाणेरड्या पाण्यातील रसायन यांच्या संयोगातून आणखीन त्यात विष कालवलं जातंय का असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही। बरं, ही अशा प्रकारची काही पहिलीच घटना नाहीये। याआधी सुद्धा अशा घटना व्हायरल झाल्या आहेत। लॉंग टर्म यूज जर का आपण या अशा भाज्यांचा केला तर ह्याचं आपल्याला शरीराला खूप जास्त तोटा होऊ शकतो आणि सारखा एखादा कार्सिनोजन एक्सपोज होत राहिला तर ह्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये सुद्धा होऊ शकतं। तर दिस इज वन ऑफ द रिझन्स की आम्ही दरवेळी पेशंटना सांगतो की स्वच्छ धुतलेलं, व्यवस्थित शिजवून, व्यवस्थित त्याला वाफ काढून वगैरे व्यवस्थित भाज्या खाल्ल्या पाहिजे। पण आता हा जसा व्हिडिओ व्हायरल झाला, इतकं जर का घाण परिस्थिती असेल तर मग अवघड। शेतकरी उत्तम प्रकारे शेतात भाजीपाला पिकवतो, मात्र अशा प्रकारे जर काही भाजीपाला विक्रेते ग्राहकांच्या जीवाशी खेळत असतील तर खबरदारीचा उपाय म्हणून ग्राहकांनी दक्ष राहणं गरजेचं आहे। अनेक वेळा व्यवसाय करण्याच्या नादामध्ये अनेक जण गटारीच्या पाण्यामध्ये या भाज्या धुतल्या जातात, त्यामुळे तुमच्या आरोग्यावरतीही परिणाम होऊ शकतो। त्यामुळे खात्रीशीर ठिकाणी असणाऱ्या भाजी विक्रेत्याकडूनच भाजी घेणं गरजेचं आहे। स्वतःची काळजी जर घ्यायची असेल तर या सर्व जबाबदाऱ्या किंवा ही सर्व खबरदारी घेणं हे कर्तव्य प्रत्येकाचं आहे। कॅमेरा नागेश धोत्रेसह सागरा वाड, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।